नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर सगळ्यात पहिलं की आज आपल्याला शिकायचे लॉजिकल बेस्ड प्रोग्राम. त्याच्यामध्ये असेल LCM, HCF, ॲमस्ट्रॉंग नंबर झाल्यानंतर सम ऑफ डिजिट, पॅलिंड्रोम नंबर, रिव्हर्स नंबर. हे सगळे प्रोग्राम एकाच टाईपचे. LCM, HCF थोडे वेगळे, पण मी नंतर जे सांगितले सगळे प्रोग्राम काय एकाच टाईपचे. तर बघू आपण याच्यामध्ये. आता याचे 2 पार्ट होता का एक पार्ट होता, आपण बघू किती टाईम लागतो आपल्याला. सगळ्यात पहिला मोठा क्वेश्चन आहे ना मला, म्हणजे प्रत्येक कमेंट सेक्शनमध्ये, की सी प्रोग्रामिंगचे अजून किती लेक्चर होतील असा क्वेश्चन राहतो. काय की सी लँग्वेजचे अजून किती व्हिडिओ होतील. तर मी काही टॉपिक्स तुम्हाला सांगतो जे आपले अजून बाकी आहे सी लँग्वेजमध्ये. तो आजचा जो आहे तो LCM, HCF, नंतर ॲमस्ट्रॉंग नंबर, त्याच्यानंतर पॅलिंड्रोम नंबर, त्याच्यानंतर रिव्हर्स डिजिट, नंतर काय सम ऑफ डिजिट. ते सगळे प्रोग्राम आज बघू आपण किती डिस्कस होतात. ते सगळे घेण्याचा ट्राय करू. 3 झाले आज, काही उद्या काही, असं करून तो संपवून देऊ. ते एक लेक्चर याच्यासाठी बाकी आहे. दुसरं म्हणजे ॲरेच्या बेसिसवर एक लेक्चर लागेल आपल्याला. ॲरेचं क्वेश्चनच्या बेसिसवर घेतलं तर एक लेक्चर घेऊन येतं. डायरेक्टली DSAमध्ये आपण क्वेश्चन घेणार आहे त्याचे. नंतर काय 2D ॲरेच्या बेसिसवर एक लेक्चर घेऊ. नंतर स्ट्रिंगच्या बेसिसवर 2 लेक्चर होतील. स्ट्रिंगचं एक आणि स्ट्रिंगचे प्रोग्राम असे अजून स्ट्रिंगचे 2 लेक्चर होतील. एक हे आणि एक दुसरं पार्ट, असे 2 पार्ट आपले होतील स्ट्रिंगच्या बेसिसवर. नंतर अजून 6वा पार्ट जर बघायला गेलं तर अजून एक कन्सेप्ट असते, ती म्हणजे स्ट्रक्चर. आणि खूप लोकांना ती अवघड वाटते, आपण खूप इझी वेमध्ये शिकणार आहे स्ट्रक्चर. त्याच्यानंतर आहे स्ट्रक्चर नंतर डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे DMA. त्याच्यानंतर असेल आपलं स्ट्रक्चर झालं, डायनॅमिक मेमरी अलोकेशन झालं. नंतर असेल आपलं कमांड लाईन CMA, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. तर कमांड लाईन आर्ग्युमेंट्स एक टॉपिक असेल आपला. नंतर असेल आपला स्टोरेज क्लासेसचा एक टॉपिक असेल. स्टोरेज क्लासेस नंतर अजून एक असेल फाईल हँडलिंगचे 2-3 व्हिडिओ येतील. फाईल हँडलिंगचे पण दोन पार्टमध्ये खतम करायचा विचार करू आपण. 2 किंवा 3 पार्ट पण लागू शकतात. तर ऑलमोस्ट अजून जर बघायला गेलं तर अजून किती पोर्शन बाकी आहे आपले, 10 ते 15 लेक्चर कंप्लीट बाकी. आणि आपले झाले किती आहे 25 प्लस 15 किती झालं, 5 आणि 5 25 आणि 10 35 आणि 5 40. तर टोटल 40 लेक्चरचं टार्गेट आहे आपलं. मी बऱ्याचशांना 35 सांगितलं, पण 40 लेक्चर होऊ शकतात टोटल. एवढ्या डेपमध्ये कुठंच तुम्हाला सी शिकवलेलं मिळणार नाही. एकदम एवढ्या हळूहळू ना आपल्या भाषेमध्ये एकदम परफेक्ट चाललेलं आहे. चालू द्या, व्यवस्थित चालू द्या. आपलं एम थोडंसं मोठं आहे. आपल्याला सगळं काम व्यवस्थित क्वालिटी मेंटेन करायची आहे. आणि नंबर ऑफ व्हिडिओज वाढले तरी काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला समजणं जास्त गरजेचं आहे. सगळे टॉपिक आपण करणार आहे. आणि एक प्रोसेसर डिरेक्टिव्ज म्हणून पण एक टॉपिक राहतो, तो बघू आपण याच्यामध्ये एखाद्या मर्ज करू. तर 11वं लेक्चर ते पण असू शकतं. प्रोसेसर डिरेक्टिव्ज, ते कमांड हॅशटॅगच का लिहितात, ते डिरेक्टिव्ज कसे बनवतात, आपण स्वतःची एक डिरेक्टिव्ज बनवू शकतो का, हेडर फाईल बनवू शकतो का, त्या गोष्टी आहे प्रोसेसर डिरेक्टिव्ज म्हणून. ते पण आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर ऑलमोस्ट जर बघितले अजून आपला बराचसा पोर्शन बाकी आहे. 15 लेक्चर अजून पण होऊ शकतात. दिवाळीपर्यंत मी ट्राय करेल की सी प्रोग्रामिंग संपवण्याचा. म्हणजे सी जर झालं तर आपलं नंतर खूप रिकर्शन एक टॉपिक बाकी आहे बघा. म्हणजे अजून असे टॉपिक जर बघायला गेले ना तर काही आपलं राहूनच जातं आहे. रिकर्शन एक टॉपिक आहे. असे एवढ्या डेपमध्ये आपण सगळं घेणार आहे. कारण ज्याचे सी स्ट्रॉंग झाले त्याच्यासाठी CPP काहीच नाही आलं. CPPचे बेसिक तो असं आणून देईल आलं ना. तर आपण आधी मी तुम्हाला सगळा प्लॅन दिलेला आहे का आपले किती लेक्चर बाकी आहे अजून, आणि हे सगळं डीपमध्येच होणार आहे आलं. जसं सीमध्ये सगळ्या गोष्टी कन्सेप्ट क्लिअर आहे, त्याला CPP काहीच वाटणार नाही आलं त्यानं. तर आता काय करू आपण आता स्टार्ट करू. आजचं जे टार्गेट आहे आपलं सगळ्यात पहिलं म्हणजे LCM. काय असतो LCM ऐकलेलं आहे तुम्ही याच्या आधी? लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय असतो आपला LCM असतो. लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय असतो LCM. मग LCM म्हणजे काय, लसावी मसावी शिकले ना तुम्ही, शिकले का नाही? ऑलमोस्ट लसावी आणि मसावी. तर आपल्याला लसावी फाइंड करायची आणि लसावीचा प्रोग्राम बनवायचा. आता लसावी कशी काढतात माहीत आहे का नाही मला नाही माहिती, कारण आजकाल आहे ना बेस जो पहिला स्ट्रॉंग होता ना जसे, पण आता ते स्ट्रॉंग नाही दिसत मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये. ठीक आहे, पण आपण घेऊ शिकून. 4 आणि 6चा मला काय करायचं LCM फाइंड करायचं आहे. तर 4च्या मल्टिपल
4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 6 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 6 24, 4 7 28. हा आपण 8पर्यंतच घेऊ. नंतर 4 9 36 आणि 4 10 40. नंतर 6 6 1 7 12, 7 3 18, 7 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42. तर आपण काय केलं 7पर्यंत घेतले. असे मल्टिपल किती राहू शकता, इन्फिनिटी टाइम्स मल्टिपल राहू शकता ना. एका नंबरचे मल्टिपल किती राहू शकता, इन्फिनिटी टाइम्स असू शकता. आता मला काय करायचं आहे याच्यामधून काय करायचं आहे, या दोघांमध्ये लोएस्ट कॉमन मल्टिपल कोणता आहे. लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे हा काय 4 आणि 6. 4चा मल्टिपल काय आहे 8 आहे. नंतर अजून 4च्या 3 मल्टिपल गेलं तर काय 12 आहे. 6च्या डबल गेल्यावर काय 12 आहे. हा 12 आणि हा 12 काय याच्यामध्ये कॉमन आहे ना. आणि कॉमन हा सगळ्यात पहिला मिळाला म्हणजे काय हा लोएस्ट कॉमन मल्टिपल आहे. दोघांमध्ये काय पाहिजे कॉमन पाहिजे आणि तो सगळ्यात पहिलं कॉमन जो राहील तोच काय असेल आपला एलसीएम असेल. म्हणजे 4 आणि 6चा एलसीएम काय 4 आणि 6चा एलसीएम 12 आहे. हा 12 तुम्ही जर बघशाल, हा जर 12 तुम्ही बघशाल, हा 12 4ने डिवाइड होऊ शकतो ना. 4ने डिवाइड म्हणजे कम्प्लीट डिव्हिजल होऊ शकतो ना. इक्वल टू 0. म्हणजे मी काय केलं 4ने काय केलं 12ला डिवाइड केलं. 4 त्रिक 12 हो 0 0 होऊ शकतं. मग 6ने जर मी 12ला डिवाइड केलं तर 6ने जर मी 12ला डिवाइड केलं तर 6 1 जा 6, 6 2 जा 12. तर 6ला पण मी काय केलं 12ने डिवाइड केलं तर रिमाइंडर काय मिळतं 0 मिळतो. म्हणजे जो लोएस्ट कॉमन मल्टिपल राहतो दोघांमध्ये कॉमन जो राहतो तो काय आहे की दोन्ही नंबरनी काय होणार आहे तो कम्प्लिटली डिव्हिजल होईल. आलं त्यांना. मग जर मी असा काही लूप लावला याच्यामध्ये लूप लावला की 1 पासून 100 पर्यंत लूप लावून दिला मी की मला 1 ते 100 मध्येच काय पाहिजे या दोन्ही नंबरचा काय पाहिजे कॉमन मल्टिपल पाहिजे. आणि मी त्या नंबरला जे असा नंबर जो पहिला मिळेल मला जो असा नंबर जो काय मिळेल पहिला मिळेल त्याला दोन्ही नंबरनी काय केलं मी डिवाइड केल्यानंतर त्याचा रिमाइंडर काय येईल 0 येईल. म्हणजे काय दोघांनी डिवाइड केल्यावर 0 आला पाहिजे. म्हणजे दोन्ही साईडने मला काय करायचं चेक करायचं आहे. जेव्हा दोन्ही कंडिशन चेक करायचं तेव्हा आपण काय यूज करतो लॉजिकल अँड यूज करतो. म्हणजे याचा प्रोग्राम कसा बनवून थोडा विचार करा बरं. थोडा विचार करा आणि मग सांगा. मी थोडंसं इकडं ये साफ करतो इकडूनचं साफ करतो. प्रोग्राम मला सांगा काय म्हणा. सर तुम्ही सांगितलं आहे का हे प्रोग्राम जेव्हा बनवायचा ना तेव्हा तुम्ही काय करता आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करता. काय करता आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करता. आउटपुट स्क्रीनला इमॅजिन करता म्हणजे काय करता म्हणे तुम्ही की सगळ्यात पहिलं मी काय करतो युजरकडून 2 नंबर घेईल. काय कराल एंटर 2 नंबर्स असा युजर्सला मेसेज देईल. युजर काय कराल 2 नंबर्स टाकेल जसं की 4 टाकलं आणि 6 टाकलं. ही दोन्ही काय टाकले या दोघांचा मला काय पाहिजे एलसीएम पाहिजे. ते दोघं जण काय नंबर इथं टाकले. मग मला इथं काय प्रिंट करायचं एलसीएम इज काय या दोघांचं एलसीएम काय येणार आहे 4 × 6 म्हणजे काय 24. तर एलसीएम इज इक्वल टू काय 24 माझा येऊन लागेल. समजलं 2 नंबरचा एलसीएम काय येणार आहे आपला 24 आपला येणार ना. 24 नाही या दोघांचा एलसीएम फाईंड करायचा आहे लोएस्ट कॉमन मल्टिपल. आणि आपला एलसीएम काय आलेला होता दोघांमध्ये कॉमन कोणता आहे 12 आहे. 12 आहे तर माझं काय होईल तसं 24 पण आहे त्यांच्यामध्ये बघा. पण तो लोएस्ट म्हणजे सगळ्यात पहिला मिळाला आहे का मला लोएस्ट पाहिजे मला. हे बघा कॉमन कोणते 12 आहे इथं बघितलं तर अजून 24 आहे सेकंड कॉमन मल्टिपल आहे. पण मला कोणता पाहिजे 12. असे मल्टिपल किती राहू शकता. हायेस्ट कॉमन मल्टिपल काढायला गेलं एचसीएम हायेस्ट कॉमन मल्टिपल बघायला गेलं तर किती राहू शकता तो एचसीएम राहू शकतो आपला. प्रत्येक याचा इन्फिनिटी राहू शकतो. मला सांगा मग मला इन्फिनिटी माहिती आहे तर मी जाईल का तिथपर्यंत नाही. मला काय फाइंड करायचं लोएस्ट कॉमन मल्टिपल काय आहे दोघांचं एलसीएम काय. तो लोएस्ट कॉमन मल्टिपल बघितलं की मी काय की 12 हा असा नंबर येतो दोघांमध्ये काय येतो कॉमन येतो. मग तोच काय राहणार आहे आपला एलसीएम असणार आहे. मग याचा प्रोग्राम कसा बनवायचा सगळ्यात पहिलं तर मी बघितलं एंटर 2 नंबर्स 4 आणि 6 2 नंबर टाकले एलसीएम मीज काय आलं आपलं 12 मला असा रिझल्ट मिळून गेला. मग सर तुम्ही ना म्हणजे असं नका सांगू मला पूर्ण प्रोग्राम दाखवा कसा येईल. म्हणजे मी आउटपुट स्क्रीन बघितली काय आउटपुट स्क्रीनमध्ये बघितलं सगळ्यात पहिले काय मेन आपला मेनपासून प्रोग्राम स्टार्ट होतो. मी युजरला एक मेसेज दिला प्रिंटेप काय मेसेज दिला प्रिंटेप एंटर 2 नंबर काय लिहिला एंटर 2 नंबर्स असा मेसेज दिला. काय लिहिला एंटर 2 नंबर्स असा मेसेज दिला. मग युजर काय करायला 2 नंबर टाकल. मग 2 नंबरला रिसिव्ह करण्यासाठी मी 2 मेमरी बनवल्या कोणत्या ए आणि व्ही नावाच्या. आता इथपर्यंत तुम्ही या लेवलपर्यंत आले की युजरकडून इनपुट कसं घ्यायचं रे स्कॅन काय केलं मी स्कॅन 2 नंबर घ्यायचे ना मला %d आणि ते 2 नंबर कोणते आपले
ए आणि बी त्यांच्या ॲड्रेसवर जाऊन काय करा, ते 2 नंबर स्टोअर करा. केले, 2 नंबर स्टोअर केले. मग आता काय चेक करायचं आहे मला, सर तुम्ही म्हणले की जो असा नंबर जो काय होईल दोन्ही यांनी कम्प्लीट डिव्हिजिबल होईल. मग मी असे नंबर मला द्यावा लागला आधी. मग मी काय करतो, मग ते काय म्हणे की मी काय करतो की फॉर इंट काय करा तुम्ही, एक आयपासून आहे ना, आय इज इक्वल टू 1 पासून लूप चालवा आणि हायेस्ट कुठपर्यंत न्या, आय लेस दॅन इक्वल टू 100 पर्यंत न्या. मग मला चेक करायचं आहे की जसं की माझा नंबर काय आहे 4 आणि 6 आहे, 24 आहे, 4 आणि 6, 4 आणि 6, 4 आणि 6 काय आहे 2 नंबर आहे, 4 आणि 6 काय आहे 2 नंबर आहे. यांचं काय पाहिजे मला, LCM पाहिजे. मग मी काय करतो डायरेक्ट 1 पासून चेक करतो की तो 4 आणि 6ला असा कोणत्या नंबरला अशा कोणत्या नंबरला हे दोघी जणींनी काय होते एकाच टायमिंगला सगळ्यात पहिलं काय होते डिवाइड होते. तुम्ही म्हणता सर काय म्हणायचं, काय तुम्हाला म्हणायचं आहे की मला इफ जर आय जो आय आपला लूप चालणार आहे ना, तो जर मी काय केलं मॉड केलं म्हणजे काय, मला त्याचा रिमाइंडर जर तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल तर त्याचा रिमाइंडर काय असणार आहे 0. आय मॉड एक्स केल्यानंतर काय मिळतं 0. एक्स म्हणजे काय सर, एक्स म्हणजे सॉरी ए, आपला ए ना, ए म्हणजे की पहिला नंबरनी पूर्ण डिवाइड केलं तर मला काय मिळणार आहे, तो जर कम्प्लिटली डिव्हिजिबल असेल म्हणजे 0 असेल, त्याच्यासोबतच आय मॉड बी इक्वल टू काय असेल 0 असेल, तर तुम्हाला काय लिहायचं आहे LCM इज प्रिंटेपमध्ये लिहायचं बघा, प्रिंटेप LCM इज %d. मला सांगा जो आय राहिला तोच आपला काय राहणार LCM राहणार, काय राहणार LCM राहणार. मग पहिला मिळाल्यानंतर मला पुढे लूप चालायची गरज आहे का, जसं की आता मला सांगा 4 आणि 6 तर 4 मॉड सॉरी पहिल्यांदा काय होईल 1 मॉड पहिला नंबर काय 4 आहे, दुसरा नंबर काय 6 आहे. पहिलं काय होईल 1 मॉड 4 केलं 1च मिळणार, इकडे 1 मॉड 6 केलं 1च मिळणार आहे. पण 1ला 4ने कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही होते ना, 1 इक्वल टू 0 आहे का नाही, दोन्ही कंडिशन काय झाल्या फॉल्स झाल्या म्हणजे काय लूप आपल्या इफची कंडिशन ट्रू होणार आहे का नाही, म्हणजे काय लूप काय होईल एक इन्क्रीमेंट होईल, इन्क्रीमेंट होऊन काय होईल 2 होईल. मग 2 मॉड 4 केलं, 2 मॉड 4 केलं काय मिळालं, 2 मॉड 4 केलं तर मला परत काय मिळणार आहे 2च मला मिळणार आहे. बघा ना 2 मॉड 4 म्हणजे काय केलं मी 4ला 2ने डिवाइड केलं, तर 4ला मी काय केलं, नाही थांबा, जो आपला काय आय झाला 2, आय मॉड 4 म्हणजे तुम्ही काय करता 4नी काय करताय 2ला डिवाइड करताय, 4नी 2ला डिवाइड करताय, 4 0 0 म्हणजे काय मिळणार आहे मला 2च मिळणार आहे. हे माहिती ना, तो पुढचा नंबर जर छोटा असेल तर तोच काय राहतो आपला आउटपुट राहतो. 2 इक्वल टू 0 येणार आहे का, नाही 2 इक्वल टू 0 नाही येणार आहे, म्हणजे काय परत आपलं काय होणार आहे इफवाला. मला सांगा अँडमधली पहिलीच कंडिशन जर मला भेटली की ही काय राहणार आहे फॉल्स आपली राहणार आहे, आपण दुसऱ्या कंडिशन चेक करतो का, नाही. कारण अँडचं काय, अँडचं तुम्हाला माहिती काय, अँडचं लॉजिक माहिती आहे तुम्हाला, दोन्ही जर ट्रू असेल तरच काय राहणार आहे आपला एंड रिझल्ट ट्रू राहणार आहे, माहिती ना. तर इथं काय केलं मी आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 झाला, 7 झाला. मला सगळ्यांना माहिती 7ला मी 4ने डिवाइड केला रिमाइंडर 0 येणार आहे का नाही, 8ला मी 4ने केलं तर येईल, पण 6ने केलं येईल का नाही, नंतर 9ला केलं तर 4ने नाही येणार, 6ने पण नाही येणार. असं करत कोणता नंबर आला की जो कम्प्लिटली डिव्हिजिबल होईल, असं करत तो आला 12 पर्यंत. मग मी 12 मॉड 4 केला इक्वल टू 0 येणार आहे, यस. त्याच्यासोबतच मी काय केलं अँड 12 मॉड काय केलं 6 केलं इक्वल टू 0 येणार आहे, हा येणार आहे. मग हाच नंबर, ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय LCM इज 12 असं प्रिंट झाला पाहिजे. आणि 12 झाल्यानंतर सर पुढं पण नंबर आहे तुम्ही 3100 मध्ये टाकलंय, मग 3100 मध्ये मग किती आहे 3100 म्हणजे ती 12 नंतर 24 येतोय, मग 24 डिवाइड बाय 4 केल्यावर रिमाइंडर 0 येतो, आणि 24 डिवाइड बाय काय केलं मी 24 मॉड काय केलं मी 6 केलं तेव्हा पण 0 येतो, म्हणजे 2 LCM दिसतील ना. मग 2 LCM म्हणजे लूप जेव्हा चालेल तोपर्यंत मला LCM सगळे प्रिंटच होतील 100च्या मध्ये, ज्यांचे जेवढे कॉमन मल्टिपल सगळे प्रिंट होईल. पण मला काय पाहिजे लोएस्ट पाहिजे. मग जेव्हा पहिल्यांदा जो मिळेल तोच काय राहतो आपला लोएस्ट राहतो. मग जसं लोएस्ट मिळालं ना त्याच्यानंतर काय करतो मी ब्रेक लावून द्या, काय करा ब्रेक लावून द्या. ब्रेक लावल्यामुळे काय झालं पहिला मिळाला लगेच थांबून जाईल, काय होईल पहिला मिळालं लगेच थांबून जाईल. म्हणजे कसं याचा प्रोग्राम करून दाखवू का तुम्हाला, प्रोग्राम करून दाखवतो. चाल प्रोग्राम करायचं आपल्याला, काय करायचं मग आपलं कोड ब्लॉक्स ओपन करायचं, कोड ब्लॉक्स ओपन केलं त्याच्यानंतर आता काय करायचं मला कोड ब्लॉक्स ओपन झाल्यानंतर मला प्रोग्राम लिहायचा आणि प्रोग्रामची आउटपुट स्क्रीन जशी दिसते ना तसं मी काय करणार आहे टाईप करणार आहे. आणि आपलं जसं लॉजिक लागत गेलं मी काय केलं तसं लिहित गेलो. तुम्हाला पण सेम काय करायचं आहे
जसं आपलं लॉजिक लागतं ना तसं काय करायचं तुम्हाला फक्त लिहित चालायचं. लिहित म्हणजे आता कोड करायचं आपल्याला. कोड करायचं तर सगळ्यात पहिलं बघा LCM काय, LCM काय, कंट्रोल एस मी याला सेव्ह केलं. काय सेव्ह केलं, LCM डॉट काय सी, LCM डॉट सी नावाने प्रोग्राम सेव्ह केला. मी काय आता मला फंक्शन नाही बनवायचं तर बनवू शकता, पण आता मी सगळा कोड कुठे लिहितोय, मेन फंक्शनमध्ये लिहितोय. तुम्हाला मी सांगितले फंक्शन कसं बनवायचं, तुम्ही LCMचं वरती फंक्शन बनवा, त्याला कॉल पण करू शकता किंवा खालून नंबर पाठवू शकता, त्याचा रिझल्ट रिटर्न पण करू शकता. ही माहिती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी. वाईड मेन केलं मी. वाईड मेन आता युजरला मला काय मेसेज दाखवायचा, प्रिंट टेप. सगळ्यात पहिला मेसेज काय, एंटर 2 नंबर्स, हा मेसेज दाखवायचा होता. एंटर 2 नंबर्स. मग युजरनी काय केले, 2 नंबर टाकले. आता ते 2 नंबर रीड करून मला स्टोअर पण करावं लागेल, तर मी काय केलं, इथे 2 नंबर रिसिव्ह करण्यासाठी इंट ए कॉमा बी इथं बनवलं आणि यांना रिसिव्ह कोण करणार आहे, या दोघांचा ॲड्रेस. स्कॅन एफ मला काय करायचं आहे, %d नंतर काय %d आणि मला आता काय करायचं, 2 एलिमेंट झाले ना, त्यांना ॲड्रेस ऑफ काय करायचं, मला एच्या ॲड्रेसवर आणि काय करायचं बीच्या ॲड्रेसवर जाऊन काय करायचं, स्टोअर करायचे. मी इथपर्यंत आपण रन करून बघायचं, जेवढं झालं ना तेवढं लगेच रन करायचं. मग 2 नंबर टाकले 10 नंतर 20 टाकलं, एंटर दाबलं. काय होणार आहे, प्रोसेस रिटर्न होणार आहे, कारण 2 नंबर रिसिव्ह झाले, स्टोअर झाले. पण पुढं आपल्याला अजून काही काम झालं आहे का, नाही. मी पुढं काय काम सांगितलं होतं तुम्हाला, की आपण एक लूप लावणार आहे, त्या लूपमधल्या सगळ्या व्हॅल्यू 1 पासून ते 100 पर्यंत सगळ्या व्हॅल्यूला काय करणार आहे, या दोन्ही नंबरनी जर कम्प्लिटली डिव्हिजल झाला आणि जो सगळ्यात पहिला नंबर ज्याने काय कम्प्लिटली डिव्हिजल झाला तोच काय राहतो आपला LCM राहतो. हे आपण टेबलमधून बघितलं होतं. तेव्हा मी काय केलं, लूपला ना डायरेक्टली फॉर इंट आय इज इक्वल टू 1 पासून स्टार्ट केलं आणि आय लेस दॅन इक्वल टू काय केलं, 100 पर्यंत नेलं आणि आयला काय केलं मी, एक प्लस केलं. नंतर मी आपली एक कंडिशन होती. काय कंडिशन होती, जर तो आय मॉड काय केलं मी एक्स करून जर इक्वल टू काय 0 आला, त्याच्यासोबतच काय केलं मी आय मॉड वाय करून तो काय आला इक्वल टू 0 आला, तर असे नंबर काय राहतात, तो असा नंबर जर मला भेटला तो सगळ्यात पहिला भेटला तोच काय माझा LCM आहे. मी याला काय केलं, प्रिंट एफ काय केलं मी %d आणि काय केलं मी त्या आयला प्रिंट केलं आणि याच्या पुढे मेसेज पण देऊन दिलं, LCM ऑफ 2 गिवन नंबर इज इक्वल टू %d आय मी करून दिला. त्याच्यानंतर काय केलं मी ब्रेक लावलं. आता ब्रेक लावला ना, म्हणून मी 1 पासून 100 पर्यंत चेक करतोय. मी आता काय केलं, F9 दाबला. इथं काय झालं, आता इथं सर ठीक आहे, चला स्पेस वगैरे दिलं, आय लेस दॅन आय मॉड एक्स, सॉरी आपली व्हॅरिएबल काय ए आणि बी. इथं काय केलं मी एक्स आणि वाय घेतले, त्याच्यामुळे एरर येत होतं. ठीक आहे, समजलं. एंटर 2 नंबर्स, 10 नंबर पहिले टाकलं मी, काय आपला जो एक्झाम्पल घेतलं त्याला चेक करू, 4 आणि 6. या दोघांचे LCM काय 12 आहे, म्हणजे आपलं काय आता आउटपुट करेक्ट आहे. मला सांगा असे नंबर आले, हे तर ठीक आहे का, इझी होता म्हणून काय वाटलं नाही तुम्हाला. जर समजा मी असे नंबर टाकले 1000 आणि 2000, या दोघांचा बघायला गेलं ते दोघं जणांचं LCM यायला पाहिजे होतं ना, पण LCM आलाच नाही मला. का असं झालं सांग बरं. F9 केलं मी, परत F9 केलं, काय केलं 1000 आणि 2000, म्हणजे पूर्ण लूप ब्रेक झाला तरी त्यांचं काय LCM मिळाला नाही. का LCM नाही मिळालं सांगा बरं मला. LCM न मिळण्याचं कारण काय, तुम्ही लिमिट कुठपर्यंत ठेवलं 100 आणि तुम्ही LCM चेक करा 1000 आणि 2000चा किती येतो. 1000 आणि 2000चा LCM चेक करा, तर 1000 आणि 2000चा LCM जर बघायला गेलं 1000 आणि 2000, तर तुम्हाला LCMची खासियत सांगतो मी. LCMची खासियत काय, एक तर या दोघांच्या मल्टिप्लिकेशनपेक्षा LCM आहे ना ऑलवेज काय राहतो, कमी राहतो. हे लक्षातच ठेवून घ्या. काय 2 एलिमेंटच्या मल्टिप्लिकेशन म्हणजे हा X नंबर आहे आणि हा Y नंबर आहे, तर तुमचा LCM आहे ना, थोडं थांबा, तुमचा LCM आहे ना ऑलवेज काय असतं म्हणजे याच्याशी इक्वल, काय याच्याशी
इक्वल किंवा त्याच्यापेक्षा कमीच असतो. काय असतो? कमी असतो. आणि अजून एक गोष्ट, या दोघांमध्ये जो बडा मोठा राहील ना, मोठा, या दोघांमध्ये जो मोठा राहील ना, तिथूनच आपलं एलसीएम स्टार्ट होतो. मला सांगा आपला एलसीएम कुठं भेटला मला लवकर? 12 कुठं भेटला? 6 नंतर 12 भेटला ना. मला 4 आणि 5 चेक करायची गरज पडली का? नाही. डायरेक्ट 6 पासून स्टार्ट केला असतं ना मी, म्हणजे 6 नंतर 12 भेटला मला. इथं काय 4 8 12, म्हणजे की मला काय 4 5 6 7 8 9 10 आणि मग 11 आणि मग 12. मग त्याच्यापेक्षा आणि 1 पासून स्टार्ट करत होतो, म्हणजे टाइम किती लागणार आहे? जास्त लागणार आहे ना आपला टाइम, 1 2 3 4. कारण त्याच्या आधी बघितलं तुम्ही आपलं काय डायरेक्टली एलसीएम ऑलवेज काय राहतो? या दोन्हीपेक्षा. म्हणजे आता 4 आणि 6 आहे, याचा एलसीएम तुम्ही काढून घ्या 1000 2000चा. आता मला काय 4 आणि 6 आहे. 4 आणि 6चा काय? 4 आणि 6 आहे, हे दोन्ही नंबर आहे. इन जनरल मी इझी एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. 4 आणि 6 आहे, तर याचं काय होईल? 24. म्हणजे आपला एलसीएम ऑलवेज काय 24 पेक्षा कमी राहणार आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आणि ऑब्विसली आपला 24 पेक्षा कमीच आला नाही एलसीएम. आला त्याच्यापेक्षा जास्त आला का? नाही. त्याच्यापेक्षा काय राहणार? कमीच राहणार. त्यांच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनपेक्षा काय राहणार? कमीच राहणार आहे. आणि आता बघा मला 4 8 12 नंतर 6 आणि 12 नंतर 18, इकडे काय 24, 4 1 4 9 8 4 1 12 4 चौक 16, इथं 16 सॉरी 4 16 4 25 4 चौक 24 4 7 28, इथं काय 6 1 7 2 12 7 3 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36 6 7 42. हा झाला टेबल. मला सांगा जर मी 4 पासून चेक केलं समजा, किंवा 1 पासून चेक केलं तर 1 2 3 तर वायाच जात आहे. नंतर 4 पासून चेक केलं तरी वाया जाते. म्हणजे आपण जर मी डायरेक्ट 6 पासून डिवाइड करायला सुरुवात केली तर मला सांगा, जर 6 नंबरला मी डिवाइड केलं, 6 मॉड काय 4 केलं, तर ऑब्विसली मला माहिती हा 1 नाही येणार, मग काय हा रिजेक्ट झाला. मग 7 मॉड 4 केलं मी, 7 मॉड 4 केलं तर काय 7 मॉड 4 केलं तरी नाही येणार. मग 8 मॉड 4 केलं, हा येतो पण 6नी तो डिवाइड होणार आहे का त्याच्यासोबत? नाही होणार. नंतर काय मी 9 मॉड 4 केलं, ऑब्विसली दोघांनी पण नाही होणार. 10 मॉड 4 केलं तरी नाही होणार. 11 मॉड 4 केलं तरी नाही होणार. 12 मॉड 4 केलं आणि 12 मॉड 6 केलं, तर माझा टाईम वाचला नाही. इथं काय टाईम वाचला सांगा बरं? टाईम का वाचला? कारण मी 1 पासून चेक करत बसत होतो. 1 पासून चेक करायची गरज आहे का मला? नाही. मग मी याच्यापेक्षा काय करेल, या दोघांमध्ये जो मोठा असेल, या दोघांमध्ये मोठा असेल, मग आपण काही टर्नरी ऑपरेटरचं लॉजिक यूज करू शकतो का? नाही. ते इफ एल्स करून मग दोघांमध्ये जो मॅक्झिमम असेल तिथून सुरुवात करू शकता. आयमध्ये ती व्हॅल्यू जाईल. त्याच्यापेक्षा मी डायरेक्ट काय लिहितो माहिती का? इथं डायरेक्ट काय लिहितो, या दोघांमध्ये जो मोठा आहे ना तिथूनच काय करतो, आयला स्टार्ट करून देतो. 1 पासून करण्यापेक्षा काय करतो मी, या दोघांमध्ये जो मोठा आहे ना तिथून काय करतो, आयला स्टार्ट करून देतो. म्हणजे कसं इथं बघा मी काय करतो आता माहिती का, जो आय आहे ना तो स्टार्ट करून करतो. जर एक्स ग्रेटर दॅन वाय असेल तर काय सांगितलं मी, ही कंडिशन जर ट्रू असेल तर ट्रूवाला रिझल्ट आधी येईल किंवा फॉल्सवाला येईल. जर एक्स मोठा असेल वायपेक्षा तर ऑब्विसली जो मोठा आहे त्याच्यापासून स्टार्ट करेल, नाही तर काय करेल वायपासून. जर ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे एक्स मोठा आणि ऑब्विसली काय मोठा राहील, वाय मोठा राहील, मग वायपासून मी स्टार्ट करेल. माहिती ना, ही कंडिशन ट्रू झाली तर काय मिळेल आपल्याला, पहिलावाला रिझल्ट मिळतो. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर काय मिळतो आपल्याला, दुसरावाला रिझल्ट मिळतो. हा थोडा कॉम्प्लेक्स आहे, समजण्यासाठी तुम्हाला थोडा अवघड जाऊ शकतो, पण असाच वेळी समजून घ्या तुम्ही. मग आता माझे चेंजेस काय होतील प्रोग्राममध्ये? चेंजेस होतील माझे की मला आता 1 पासून तर 100 पर्यंत चेक करण्याची गरज नाही. आणि असे मोठे नंबर आले त्यांचं एलसीएम फाइंड करणं, पण आपला या पूर्ण प्रोग्राम व्हॅलिड आहे का? नाही. सगळ्या टेस्ट केसेस पास होत आहे का? तर नाही. मग काही टेस्ट केसेस फेल होते तर मग आपल्याला प्रोग्राममध्ये चेंज करावं लागेल. प्रोग्राममध्ये चेंज काय केलं मी, की मी आय इज इक्वल टू काय करतो, आय इज इक्वल टू मी बघितलं की जो मोठा आहे तिथूनच आपण जर चेक करायला सुरुवात केली तर बरोबर राहील. मग काय एक्स ग्रेटर दॅन वाय, जर ही कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला काय करायचं, ही कंडिशन जर ट्रू असेल, 2 मिनटं, ही कंडिशन जर ट्रू असेल तर क्वेश्चन मार्क्स एक्सवाला मोठा असेल तर एक्सवाल्यापासून स्टार्ट करा. जर एक्सवाला जर ही कंडिशन फॉल्स असेल तर फॉल्स असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, वायपासून स्टार्ट करायचं. काय करायचं, वायपासून स्टार्ट करायचं. ही झाली आपली कंडिशन. आणि जायचं कुठपर्यंत आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, एलसीएम ऑलवेज काय असतो, त्यांच्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनपेक्षा कमी किंवा त्याच्या इक्वल राहू शकतो. काय, त्याच्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा इक्वल राहू शकतो. आलं? आता मी चेक करतो मोठे नंबर. आता पहिलं कसं टर्मिनेट होऊन जात होतं, आता ही एक्स आणि वाय, मला आहे ना एक्स आणि वायचे लक्षात राहून गेलेले. तुम्ही काय करायचं, ए आणि बी, इथं पण काय होईल ए आणि बी. आपण जे नंबर घेतले तेच घ्यावं लागेल ना वरती. इथं पण काय होईल ए इंटू बी. आलं? ए इंटू बी. मी काय केलं F9 ए इंटू बी केलं. 2 नंबर घेतले. आता मी 2 नंबर काय होते आपले 1000 आणि 2000 झाले. एलसीएम काय आला त्यांच्या दोघांचा 2000.
मॅक्झिमम किती येऊ शकतो 2000 LCM आला तुम्ही बघा 2000 कशाने डिवाइड होईल 2000 तुम्ही बघितलं तर 1000 पण डिवाइड होणार आहे कम्प्लिटली त्याच्यानंतर काय इथं बघितलं तर काय अजून 2000 स्वतःनी पण एकदा डिवाइड होणार आहे म्हणजे काय यांचा LCM काय राहणार आहे आपला 2000 हा LCM राहणार आहे हे माहिती सगळ्यांना आलं ना दोघांचं LCM काय 2000 हा LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल काय 1000चं मल्टिपल बघितलं तर 1000 1000 1000 दोन्ही 2000 आणि 2000चा कॉमन म्हणजे दोघांचं LCM काय 2000 येणार आहे मला समजलं म्हणजे मोठ्या नंबरपर्यंत आता मी पहिले जाऊ शकत होतो का नाही पहिलं काय होतं की आता डायरेक्टली हा लूप कुठून स्टार्ट झाला मला सांगा हा लूप कुठून स्टार्ट झाला ए बाय या दोघांचं काय काढायचं मला LCM काढायचं आहे कोणाकोणाचं LCM कोणाकोणाचं काढायचं आहे 1000 आणि काय 2000चा LCM त्यांचं मॅक्झिमम LCM कुठपर्यंत राहू शकतो या दोघांच्या मल्टिप्लिकेशनपेक्षा जे पण मल्टिप्लिकेशन येईल काय मॅक्झिमम मला तिथपर्यंत जायचं म्हणजे लूप मी काय करू शकतो तिथपर्यंत जाऊ शकतो आता पण सुरुवात मला 1 पासून करण्याची गरज आहे का नाही या दोघांमध्ये जो मोठा नंबर आहे तिथून सुरुवात करेल डायरेक्ट मी या दोघांमध्ये मोठा कोण आहे 2000 मग मी काय बघितलं 2000 हा मोठा आहे तर 2000 डिवाइड बाय काय केलं मी पहिलं 1000 केलं तर ऑब्विसली काय येणार आहे 0 येणार आहे ही सगळ्यांना माहिती 1000च्या डबल केलं तर काय 2000 म्हणजे रिमाइंडर काय येणार आहे 0 येणार आहे आणि मी 2000ला काय केलं मॉड 2000 केलं तर ऑब्विसली काय मिळणार आहे मला 0 मिळणार आहे काय मिळणार आहे 0 मिळणार आहे म्हणजे यांचा आता यांचा जो आय मध्ये जी व्हॅल्यू राहणार आहे कॉमन काय आली 2000 ही काय झाली कंडिशन ट्रू झाली म्हणजे LCM काय आहे या दोघांचा 2000 LCM तिथं काय होतं म्हणजे 1 पासून या दोघांच्या मल्टिप्लिकेशन पर्यंत गेलो असतो मी टाइम किती गेला असता आपला त्याच्यापेक्षा मला कळालं ना मग X ग्रेटर दॅन Y म्हणजे जो दोघांमध्ये जे मोठा असेल तिथूनच मला काय करायची सुरुवात करायची डिवायडेशनला आलं LCM काय या दोघांचा आहे कसा आला हे समजलं आलं ध्यानात आता मी काय करतोय पण मला जे इन जनरल आपले जे 4 आणि 6ला पण व्हॅलिड आहे का नाही ते चेक करायचे काय 4 आणि 6ला व्हॅलिड आहे का नाही ते चेक करायचं मग कसं करायचं 4 आणि 6ला बघायला गेलं तर इथे काय करतो बिल्ड अँड रन आणि बिल्ड अँड रन केल्यानंतर इथे काय टाकलं मी 4 नंतर काय टाकलं 6 तर LCM ऑफ द टू गिवन नंबर काय आलं 12 माझा येऊन गेला तर हा झाला आपला काय LCM आणि HCFचा प्रोग्राम पूर्ण प्रोग्रामचा काय करा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याला एकदा प्रॅक्टिस करा आणि ट्राय रन करा ही थोडे कॉम्प्लेक्स प्रोग्राम आता स्टार्ट होतील इथून पुढं पण मी सगळ्या गोष्टी समजवलेल्या त्याच्यामुळे मला नाही वाटत तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम याच्यामध्ये येणार आलं ना तर हा झाला LCMचा आणि दुसरा एक असतो आपला LCM नंतर मग तुम्ही म्हणशाल सर LCM लोएस्ट कॉमन मल्टिपल हायेस्ट कॉमन मल्टिपल काय राहू शकतो हायेस्ट कॉमन मल्टिपल मी तुम्हाला सांगितलं इन्फिनिटी राहू शकतो आणि लोएस्ट कॉमन मल्टिपल तुम्ही 2 नंबरच्या लोएस्ट कॉमन मल्टिपल कसं फाइंड करायचं मी सांगितलं तुम्हाला आलं ना ते झालं आपलं LCMचं आता याच्यानंतर मला शिकायचं HCF वाला प्रोग्राम काय हायेस्ट कॉमन फॅक्टर काय हायेस्ट कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे की जसं की तो नंबर आहे ना जे 2 नंबर आहे त्या फॅक्टरनी काय व्हायला पाहिजे कम्प्लिटली डिव्हिजल व्हायला पाहिजे HCF तुम्हाला माहिती आहे ना हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय HCF हा काय झाला हायेस्ट कॉमन फॅक्टर झाला मला सांगा HCF हा काय राहतो हायेस्ट कॉमन फॅक्टर दोघांमध्ये जो हायेस्ट आहे आणि कॉमन आहे दोघांमध्ये म्हणजे त्यांनी जर त्या नंबरला डिवाइड केलं म्हणजे 4ला काय केलं त्या कॉमन फॅक्टरने जर डिवाइड केलं ते दोन्ही नंबर काय होता कम्प्लिटली डिव्हिजल होता मग सर म्हणजे याचा लोएस्ट कॉमन फॅक्टर काय राहील लोएस्ट कॉमन फॅक्टर पहिल्यापासून लक्षात ठेवायचं जसं की 4 आहे 4 आणि 6चा लोएस्ट कॉमन फॅक्टर काय तर 4 हा 1ने डिवाइड होऊ शकतो येस हां 1ने होऊ शकतो ना 1ने होऊ शकतो कारण 1 4 4 आणि 1 6 6 तर मला सगळे समजलं की सगळ्यांचं हायेस्ट कॉमन फॅक्टर काय राहणार आहे मोस्टली 1च राहणार आहे LCF का बरं फाइंड करत नाही कारण तो ऑलवेज काय राहणार आहे 1 लोएस्ट कॉमन फॅक्टर काय राहणार आहे 1 प्रत्येक नंबरला 1 तर डिवाइडच होणार आहे ना तो 1ने तो नंबर काय होणार आहे डिवाइडच होणार आहे म्हणजे 4 पण काय होणार आहे 1ने डिवाइड होणार आहे 6 पण काय होणार आहे 1ने डिवाइड होणार आहे यांचा जो हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे लोएस्ट कॉमन फॅक्टर आहे तो काय आहे 1 आहे लोएस्ट कॉमन फॅक्टर काय आहे दोघांचा 1 आहे म्हणजे असा सगळ्यात छोटा नंबर ऑब्विसली काय 1 आहे आपल्याला माहिती मग त्याला फाइंड करायची गरज आहे का नाही म्हणून आपण ऑलवेज काय फाइंड करतो हायेस्ट कॉमन फॅक्टर फाइंड करतो मग हायेस्ट कॉमन फॅक्टर कसं वर्क करतो मग याच्यानंतर मी बघितलं याच्यानंतर कोणता नंबर आहे असं या दोन्ही नंबरला काय करतो डिवाइड करतो मग त्याच्यानंतर बघितलं मी 1 2 होऊ शकतो नंतर 3 नाही होऊ शकत 4 स्वतः होऊ शकतो नंतर 4 नंतर मी बघितलं नाही याच्या पुढे नाही जाऊ शकत त्याच्यानंतर काय 6 आहे 5 आहे 6 आहे 7 आहे 8 आहे 1 नाही मग त्याच्या पुढे कोणीच कम्प्लिटली डिव्हिजन नाही होणार 4ला मला काय करायचं डिवाइड करायचं त्या नंबरनी तर तो नंबर जर होत असेल
तर तो नंबर काय येणार आहे आपला, त्याचा कॉमन फॅक्टर राहणार. मग असे याचे कोण होऊ शकतं, 1 होऊ शकतो, 2 होऊ शकतो, 3 होऊ शकतो, नंतर काय 4 नाही होऊ शकत, 5 नाही होऊ शकत, 6 मॅक्झिमम आहे ना त्या नंबरपर्यंतच राहतो, स्वतःपर्यंतच राहतो. स्वतःपर्यंतच काय राहणार, त्यांचा हायेस्ट कॉमन फॅक्टर राहणार. कारण आहे स्वतःपर्यंतच काय राहणार आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर राहणार. अजून एक दुसरी केस कळाली तुम्हाला काय, याचं आहे ना ऑलवेज ग्रेटर दॅन 0 राहतो. जो कॉमन फॅक्टर राहतो ना तो ऑलवेज काय राहतो, ग्रेटर दॅन 0 राहतो. आता या दोघांमध्ये हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे, याच्यात बघितलं तर 0, याच्यात बघितलं तर 2. म्हणजे हा 1 1 आहे पण हा काय लोएस्ट आहे. पण अजून पुढे गेल्यावर काय 2 2 आहे, 3 4 बाकीचं मग त्या नंबरपर्यंतच राहतं. मग त्याच्यापेक्षा पुढे नाही जाऊ शकत आपण. ऑलमोस्ट काय त्या नंबर म्हणजे या दोघांमध्ये ज्याचा नंबर मोठा राहील ना तो नंबरपर्यंत काय करावं लागेल आपल्याला, असं समजू शकता की त्या नंबरपर्यंतच काय लूप आपल्याला चालवायचं आहे. म्हणजे की मोठा पण नाही, त्याच्यापेक्षा छोटाच राहतो. म्हणजे ज्या दोघांमध्ये जो छोटा असेल ना, 4 हा छोटा आहे ना, मग लूप पण मला काय करावं लागेल, त्या 4 नंबरपर्यंत चालावं लागेल. आणि मग मला चेक करावं लागेल 4 3 2 1. मग असं काही लॉजिक लावू शकतो का आपण, सर लूपला उलटं लावून करू शकतो. आणि एवढं मला समजलं की लूप कुठून स्टार्ट करावं लागेल, पूर्ण 1 पासून स्टार्ट करण्याची गरज आहे का, नाही, लूप कुठून स्टार्ट करावं लागेल. एवढं कळालं की मला या दोघांचं HCF काय, HCF हा 2 आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय यांच्या दोघांचं काय. म्हणजे असा नंबर त्या नंबरला काय केलं, म्हणजे 4ला मी काय केलं, 4 डिवाइड बाय काय केलं, 2नी मी काय केलं 4ला डिवाइड केलं, 2नी काय केलं 4ला डिवाइड केलं, 2 2 चा 4 म्हणजे काय 0 होईल. नंतर 2नी काय केलं मी 6ला डिवाइड केलं, 2 3 चा 6, तर काय मिळणार आहे मला 0 0. मला काय मिळतं, रिमाइंडर मिळतं. मग मला हे समजलं इथून कंडिशन काय मिळणार आहे, कंडिशन सेम. ही जर समजा हा नंबर काय x आहे किंवा a आहे, समजा हा नंबर काय a आहे, हा नंबर काय b आहे, ए आणि बी 2 नंबर आहे. जर 2 नंबर डिवाइड बाय काय झालं आय करून मी, आय म्हणजे लूपमधली जी व्हॅल्यू राहील ही काय लूपमध्ये व्हॅल्यू आणि मॅक्झिमम कुठपर्यंत या दोघांमध्ये जो छोटा राहील तिथून त्याच्यापेक्षा काय या दोघांमध्ये जो छोटा राहील मॅक्झिमम या दोघांपेक्षा काय राहणार आहे, ऑलवेज कमी राहणार आहे. या दोघांमध्ये छोटा राहील त्याच्यापेक्षा काय कमी राहणार आहे. आणि हे बघितलं की आपली काय ग्रेटर दॅन 0 आहे, म्हणजे मी लूपला रिव्हर्स लावू शकतो ना. ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे ऑब्व्हियसली ते 0पेक्षा मोठा राहणार आहे. मग मी काय केलं, ए मॉड आय इज इक्वल टू 0, त्याच्यासोबतच काय आलं बी मॉड आय इक्वल टू काय आलं 0 आलं. तर माझं काय राहणार आहे, या दोन्ही कंडिशन जर ट्रू झाल्या तर ऑब्व्हियसली तो नंबर काय राहणार आहे, तो जर नंबर आयमध्ये जी व्हॅल्यू त्यांनी जर कम्प्लिटली डिव्हिजल झाला तर तो नंबर काय राहणार आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर राहणार आहे. पण लूप कसा स्टार्ट करावा लागला आता इथं, लूप बघितला गेला तर हिंट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट करायचं आहे, आय इज इक्वल टू मी तुम्हाला बघितलं या दोघांमध्ये छोटा आहे 4 आणि 6 मध्ये छोटा आहे, तर त्याच्यापेक्षा काय राहणार आहे आपला 4 आणि 6 म्हणजे या दोघांमध्ये छोटा आहे त्याच्यापेक्षा पण काय राहणार आहे आपला छोटा किंवा त्याच्या इक्वल राहू शकतो. म्हणजे आता इथं कंडिशन काय चेंज होणार, एक्स लेस दॅन वाय असेल, लेस दॅन वाय असेल तर एक्सला तुम्ही घ्या 6 पर्यंत गेलो का आपण, नाही मला याच्यापेक्षा काय मिळालं, कमी मिळालं. दोघांमध्ये जे जो नंबर छोटा आहे त्याच्यापेक्षा काय मिळतं मला, कमीच मिळतोय. मग एक्स लेस दॅन वाय असेल आणि आय मी बघितलं की ग्रेटर दॅन काय आहे, ऑलवेज 0 आहे, 0पेक्षा काय मोठा आहे म्हणजे 1 राहू शकतो त्याच्यापेक्षा मोठा असेल. आणि मी काय केलं आयला काय केलं 1 1 नी मायनस केलं, आयला काय केलं मी 1 1 नी मायनस केलं. आणि इथं काय करेन, इफ ही कंडिशन जर ट्रू झाली, ही कंडिशन ट्रू झाली, मी बघितलं याच्यापेक्षा काय छोटाच राहणार आहे आपला 2 काय आहे 4 पेक्षा छोटा आहे, 6 पेक्षा पण छोटा आहे. म्हणजे याचा HCF काय येणार आहे, याचा HCF येणार आहे काय, HCF इज %d आणि जो आय जो राहील तोच माझा काय राहणार HCF राहणार. त्याच्यानंतर काय करायचं मला ब्रेक लावायचे. सर तुम्ही म्हणशाल सर हे समजले आम्हाला, समजलं आहे पण एक प्रोग्राम करून दाखवा म्हणजे त्याच्यानंतर ड्राय रन करून दाखवा मग आम्हाला जास्त समजेल. हां मग मला या प्रोग्राममध्ये काय चेंजेस करायचे, एंटर 2 नंबर 2 नंबर घ्यायचे. त्याच्यानंतर मी बघितलं की त्या दोघांमध्ये जो छोटा आहे त्याच्यापेक्षा ऑलवेज काय राहणार आहे, छोटा राहणार आहे आपला काय HCF. जसं की 4 आणि 6 आहे तर 4 आणि 6 मध्ये मी बघितलं की माझा यांचा HCF काय येतोय 2 येतोय. हा 2 काय आहे या दोघांमधला जो छोटा नंबर आहे त्याच्यापेक्षा पण छोटा राहणार आहे. सर ही ऑलवेज कंडिशन ट्रू आहे का, हो ऑलवेज ट्रू राहणार आहे. मग मला इथे डायरेक्टली काय करावं लागणार आहे, या प्रोग्राममध्ये काय चेंजेस करावं लागणार आहे, चेंजेस बघा इथं करावं लागणार आहे की जो नंबर काय असेल छोटा असेल तिथून सुरुवात करा. तुम्ही जो नंबर छोटा असेल ना तिथून सुरुवात करा आणि छोटा असेल त्याला सुरुवात करा, पण तुमचा जो लूप आहे ना तो रिव्हर्स लावा. म्हणजे जो छोटा आहे ना तिथून लूप रिव्हर्स लावा म्हणजे काय लवकर आपल्याला मिळेल, काय मिळेल लवकर मिळेल. मग ए ग्रेटर दॅन आणि जायचं कुठपर्यंत आहे, मी बघितलं की माझा लोएस्ट कॉमन फॅक्टर काय ऑलवेज 1 आहे म्हणजे 0पेक्षा काय ऑलवेज कमी जास्तच राहणार आहे कॉमन फॅक्टर. मग 0पेक्षा जास्त आहे तर मी काय केलं आय ग्रेटर दॅन 0 करून दिला आणि आयला काय केलं मी 1 1 नी मायनस केलं. आणि नंतर मी हे चेक केलं, चेक काय केलं
की आपला जो नंबर आहे, जर आयनी काय झालं कम्प्लीट डिवाइड झाला, म्हणजे इथे काय होणार आहे, इथं होईल आपला ए मॉड काय होईल, ए मॉड आय होईल, आणि इथं पण काय होईल, बी मॉड काय होणार आहे, बी मॉड आय होणार आहे. ए मॉड आय इक्वल टू काय झालं, 0 झालं, आणि बी मॉड आय इक्वल टू 0 झालं. म्हणजे तो नंबर काय येणार आहे, तो जो पहिला नंबर येईल, कारण मला हायेस्ट कॉमन फॅक्टर पाहिजे. आणि आता मी बघितलं की हायेस्ट कॉमन फॅक्टर त्या दोन नंबर मध्ये जो छोटा आहे त्याच्यापेक्षा काय राहणार आहे, ऑलवेज छोटा राहणार आहे. तर मी काय करतो, हायेस्ट पासूनच सुरुवात करतो ना, 1 पासून सुरुवात करण्यापेक्षा मी काय केलं, हायेस्ट पासूनच सुरुवात केलं. म्हणजे उलट येत चालतो. उलट म्हणजे काय, मला हायेस्ट पाहिजे म्हणून मी उलट जातोय. लोएस्ट कॉमन फॅक्टर तर मला माहिती 1 आहे, म्हणजे ऑलवेज काय राहणार आहे, ग्रेटर दॅन 0 राहणार आहे. इथं काय होईल मग, स्टेटमेंट चेंज होईल, LCFच्या जागी HCF ऑफ 2 गिवन नंबर इज % आहे. म्हणजे की जो आयनी जो नंबर त्या दोन्ही नंबरला कम्प्लिटली डिव्हिजल करतोय, आणि तो असा नंबर आहे जो काय आहे त्या दोन नंबरच्या छोट्यापासून खाली येतो, आणि तो 1 पेक्षा मोठा आहे किंवा 0 पेक्षा मोठा आहे किंवा पॉझिटिव्ह आहे, त्या नंबरने जर तो दोन्ही नंबर कम्प्लिटली डिव्हिजल होत असेल, दोघांना कॉमन डिव्हिजल होत असेल, दोघांमध्ये जो कॉमन फॅक्टर राहणार आहे आणि तो सगळ्यात हायेस्ट आहे, तोच काय राहणार आहे, आपला HCF राहणार आहे. मग F9 दाबलं मी, इथं काय टाकलं, 4 आणि 6 टाकलं. या दोघांचं HCF काय 2 आहे, आणि हे तुम्हाला मी आत्ताच दाखवलं होतं. कसं काय 2 आला, इथं बघा. सगळ्यात पहिलं बघा, ए आणि बी मध्ये काय, ए मध्ये काय 4 गेला, बी मध्ये काय गेला 6 गेला. तर मी बघितलं की या दोघांमध्ये छोटा कोण आहे, 4 लेस दॅन बी, म्हणजे ए मध्ये काय येणार आहे, 4 आपला येणार आहे. म्हणजे ए वाली व्हॅल्यू आपली येणार, ती छोटा आहे, तिथून लूप स्टार्ट केला. आय मध्ये सगळ्यात पहिली काय व्हॅल्यू आली, 4. मग इथे चेक झालं 4 ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा, 4 ग्रेटर दॅन 0 आहे का, तुम्ही काय करा, मग जो नंबर आहे आपले नंबर काय 4 मॉड आय काय आपला, आय मध्ये 4च आहे, अँड त्याच्यासोबतच तुम्ही काय करा, पी मध्ये काय व्हॅल्यू आहे 6 मॉड काय करा आय, 6 मॉड आय इक्वल टू 0 येतोय का, नाही. ही कंडिशन इथं बरोबर आहे, पण इकडं फॉल्स आहे, कारण की इकडं होणार आहे का आपलं 6ला मी काय केलं, डिवाइड बाय 4 केलं, तर अजिबात 0 येणार आहे का आपला, नाही. 4 1चा काय येईल, 4 येईल, येणार आहे का आपला, नाही. मग त्याच्यातून परत 2 उरल, म्हणजे इक्वल टू पूर्ण कम्प्लीट डिव्हिजल होणार आहे का, नाही. मग आता आय डिक्रीमेंट झाला, आय डिक्रीमेंट होऊन काय झालं, आय आधी 4 होता ना, आता काय झालं 3 झाला. मग इथे चेक होईल 3 ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा, त्या नंबरला डिवाइड करा, कशाने, 4 मॉड 3 केलं, अरे नाही आहेत, 4 मॉड 3 केलं नाही आहे. मग या अँडमध्ये काय असेल, पहिलीच कंडिशन जर काय झाली फॉल्स झाली, दुसऱ्या कंडिशन चेक करतो तो नाही करत. मग काय झालं, आय डिक्रीमेंट होऊन 2 झाला. डिक्रीमेंट होऊन बघितलं 2 ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे. मग मी 4 मॉड 2 केलं, हा इक्वल टू 0 होऊ शकतो, 2 2 चा 4. मग मी 6 मॉड 2 केलं, काय मिळालं मला 0. म्हणजे हा नंबर काय दोघांमध्ये कॉमन आहे, म्हणजे या नंबरने दोन्ही नंबरला काय होतं, डिवाइड होतं, कॉमन आहे, आणि हा काय हायेस्ट आहे का, कारण दोघांमधली जी छोटी व्हॅल्यू आहे तिथून मी स्टार्ट केलं, आणि उलट येत होतं, मला सगळ्यात हायेस्ट जो कॉमन फॅक्टर मिळाला दोघांमध्ये, हायेस्ट कॉमन फॅक्टर काय मिळालं 2. म्हणून या दोघांचं HCF काय 2 आपला आलेला आहे. याला थोडं ड्राय रन करा तुम्ही, थोडं समजा, ज्यांच्या मागच्या लसावी मसावीच्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही, थोडंसं बघा ती लसावी मसावी कसं काम करतं, मग या प्रोग्रामला समजण्याचा ट्राय करा. आणि मी ऑलमोस्ट ट्राय केलं की मी जेवढं सांगितलं तेवढं तुम्हाला कळेल, या वेमध्येच मी सांगितलेलं आहे. तर याला मी परत एकदा रन करतो, आणि आपण दुसऱ्या नंबरची HCF आणि LCM चेक करू. जसं की बिल्ड अँड रन केलं, जसं की मला 2 नंबरची HCF फाइंड करायची, जसं की 5 आणि 6 या दोघांची काय HCF फाइंड करायचं. ऑब्विसली मला सांगा 5चा HCF काय, 5चा 1 तर राहणार आहे, 6चा पण काय राहणार आहे, LCM काय राहणार आहे 1 राहणार आहे. मग अजून 5ला कोणत्या नंबरने डिवाइड होऊ शकतं, 5ला होऊ शकतं, 5ने स्वतः होऊ शकतं, कारण 2ने नाही होऊ शकत, 3ने होऊ शकत, 4ने पण नाही होऊ शकत, 5. मग त्या नंबरच्या लेवलपर्यंत, म्हणजे 2 नंबरपर्यंत आपण जातो. नंतर काय केलं मी, याला कोण करू शकतो, अजून 2 करू शकतो, 3 करू शकतो, नंतर अजून काय 4 नाही होऊ शकत, 6 स्वतः करू शकतो, 1 2 3 6 आहे. पण या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, कॉमन फॅक्टर कोणता आहे, हा 1 आहे. म्हणजे यांचा दोघांचा काय LCM काय HCF काय दोघांचा 1 आहे, कारण काय 1च हा असा नंबर आहे की दोघांना काय करू शकतो, कॉमन जेव्हा मी डिव्हिजल करेल तेव्हा काय कॉमन डिव्हिजल करेल तेव्हा काय तो कम्प्लिटली डिव्हिजल पण होणारा फक्त एकच नंबर आहे, तो म्हणजे 1 आहे. 5 नाही होऊ शकतं, पण इकडं 5 आहे का, नाही, कॉमन पाहिजे आपल्याला. तर मग मी काय केलं, 1 डिवाइड बाय काय केलं 5 केलं, 1 डिवाइड बाय काय केलं 5 केलं, नंतर याला काय केलं 6 डिवाइड बाय 1, 1 5 चा 5, इथे काय झालं 0 आपलं झालं
1660 आपलं झालं. हे दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या म्हणजे काय, या दोघांचा HCF कोण राहणार आहे 1. याच्यापेक्षा दुसरे कॉमन दिसत आहे का मला, कोणी नाही, हाच कॉमन आहे म्हणून काय हा आपला HCF राहणार आहे, हाच हायेस्ट कॉमन फॅक्टर आपला असणार. समजलं. ही झाला LCM आणि HCFचा प्रोग्राम झाला. LCM आणि HCFचा प्रोग्राम झालेला आहे. आता नेक्स्ट आपण बघू. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे, किती टाईम झाला आपला, 40 मिनटं इथंच होऊन गेले. 40 मिनटं इथंच होऊन गेले. आता मला ॲमस्ट्रॉंग नंबर वगैरे पण समजायचं होतं, पण आपण हे प्रोग्राम आहे ना आता नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. काय नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ, कारण अजून ते 4 प्रोग्राम समजवण्यासाठी किती टाईम लागेल माहिती का, 1 तास अजून लागेल. 1 तास अजून लागेल. त्याच्यापेक्षा ना जास्त मोठं लेक्चर करण्यापेक्षा तुम्ही हे 2 प्रोग्राम आज व्यवस्थित करा, याची नीट प्रॅक्टिस करा. आपण खूप स्लो घेतो कारण कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. जास्त फास्ट पळून काही होणार नाही. आलं. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.